नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उपवासासाठी खोबऱ्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य जे आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, मीठ, साखर, 2 ते 3 आमसूल, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं। आता आपण कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे। आता यात घालून घ्यायचं आपल्याला हे ओलं खोबरं। त्यानंतर आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, हिरव्या मिरच्या आणि आलं आणि 2 ते 3 आमसूल। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे तयार आहे आपली उपवासाची खोबऱ्याची चटणी। तुम्हाला जर याची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।